गुड मॉर्निंग ऑल. आवाज येतोय? स्क्रीन दिसतीये? Yes, ma'am. बॉईज ओके. माझं ना आज टाइमकडे लक्षच गेलं नाही. असं जर कधी झालं ना, समजा मी काही मेसेज पण टाकला नाही आणि 10:30 वाजले तरी पण जॉईन झालं नाही, तर मला कोणीतरी एक जण कॉल करा ना प्लीज. तसं तर मी लक्षात ठेवते, पण असं आज जसं झालं तसं एखाद्या वेळेस होऊ शकतं. रेग्युलर कोण असतं जे आप रेग्युलर होतो? जर कधी असं झालं की वेळ झाला आणि माझा मेसेज नाही आला तर प्लीज मला एकदा कॉल करशील. लक्षात राहतं माझ्या, पण एखाद्या वेळेस काहीतरी कामात असलं ना होतं असं एखाद्या वेळेस. आज बिलकुलच लक्षात नाही टाइम झालेला. 10च वाजलेत म्हटलं म्हणून लागली. ठीक आहे. कालचा फॉर्म सगळ्यांनी बनवला. मी पाहिले ग्रुपवर, पण सगळ्यांनी नाही पाठवले. 1-2 जणांनीच टास्क केलाय. ज्ञानेश्वर आणि जय दोघांनीच केलाय टास्क. बाकीचे बॉईज समजलं नसेल तर सांगा, मी परत एकदा शिकवते आज. मुलींमध्ये पण 2-3 जणांनीच केलाय टास्क. टास्क समजला नाहीये का? परत सांगायचंय का? टास्क म्हणजेच तुम्हाला फॉर्म दिला होता. टास्क काहीच नव्हता. कोड फक्त बघूनच करायचा होता तुम्हाला. समजलं नसेल तर सांगा. नाही समजलं मी परत एकदा शिकवते. आपण काय केलं होतं? एक फॉर्म क्रिएट केला होता सिंपल, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं? एक 3चा कॉलम एम्प्टी सोडलेला या स्पेससाठी, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय केलं होतं? एक 6 साईजचा कॉलम घेतला होता हा. आणि त्याच्यामध्ये आपण काय केलेले? 3 रो घेतल्या होत्या. ही फर्स्ट रो, ही सेकंड रो आणि थर्ड रो मध्ये आपण 2 बटन घेतलेले. हे बघा, आता इथं बघू शकता तुम्ही, इथं ना एक ॲरो येतो. इथे तुम्ही असं ह्याला हे करून बघू शकता. त्या ॲरोवरती क्लिक करा, हे छोटं होऊन जाईल. हे बघा, हे 6चा मेन कॉलम. त्याच्या आतमध्ये आपण ही एक रो घेतली, ही एक रो आणि ही एक रो, ह्या 3 रो घेतलेले आहेत. आणि प्रत्येक रो मध्ये काय केलेले? 2 कॉलम घेतलेत. एक लेबलसाठी आणि एक ह्याच्यासाठी, इनपुटसाठी. तर तुम्हाला समजलंय का नाही मी विचारले, तुम्ही काहीच सांगत नाहीये. जर नसेल समजलं, ज्याला जर एखाद्याला वाटत असेल की मॅडम मला नाही समजलं, तर मी परत रिपीट करते. परत दुसरा पॉईंट घेतल्याच्या नंतर परत मग बॅक जात बसलं ना, तुम्हालाही कन्फ्युज होतं मग. ठीक आहे, आज टास्क देते, बघूयात आज कोणाकोणाचं होतं कम्प्लीट. आणि टास्क दिल्याच्या नंतर त्याचा कोडही पाठवायचा आज. ठीक आहे. समजा तुम्हाला ह्या फॉर्मला काही डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. आता फॉर एक्झाम्पल सपोज आपण इथे तुम्हाला जसं वाटतं तसं करा. मी तरी 1-2 प्रकार तुम्हाला याच्यामध्ये मी स्वतः हे करून दाखवते. सपोज आपण इथे काय केलं, याच्या बॉडीचा बॅकग्राऊंड कलर चेंज करू. याचा बूटस्ट्रॅपशी काही संबंध नाहीये. मी फक्त उगी एक आपण डेकोरेट करू शकतो त्याला. सपोज ब्लॅक केला बॅकग्राऊंड, हे असं दिसतंय. आणि सपोज हा जो मेन 6चा कॉलम आहे, किंवा ह्याला व्हाईट करा आणि याला म्हणजे हा बॅकला व्हाईट जाईल आणि हा पुढचा ब्लॅक करा. तो पण तसं वाटेल. सपोज डॉट एक सेकंड कोणतरी जॉईन करते. काय करतो आपण इथे क्लास घेतलेला एबीसी डॉट एबीसी. त्याचा बॅकग्राऊंड कलर आपण ब्लॅक करूया. असं नाही होणार, तो इथेच टाकावं लागेल. काय चुकलं? बरोबर तर आहे.
मग इथे टाकलेस का नाही आला? हा बरोबर आहे, हे चुकलं माझं इथे. हे बघा काय केलेलं आहे आपण, डबल क्लास डबल झालेलं आहे इथे एबीसी, तिथे थोडंसं रॉंग होतं. आलं आता? मग त्याच्यानंतर तुम्हाला सपोज याच्यामध्ये याच्यावरच्या टेक्स्टचा कलर दिसत नाहीये, मग त्याला थोडंसं तुम्ही व्हाईट करून घेऊ शकता. ते थोडंसं असं दिसेल. जर तुम्हाला सेंटरला पाहिजे असेल टेक्स्ट आलाय सेंटर, फॉन्टची साईज वगैरे, फॉन्ट फॅमिली वगैरे काही असेल करायचं असेल तर तेही करू शकता. थोडंसं व्यवस्थित दिसेल फॉन्ट दिसायला. ठीक आहे. आणि हे जे लेबल्स आहेत, याचा पण कलर आपण व्हाईट करूया, थोडंसं दिसतं. आणि हा आपला एकदम रिस्पॉन्सिव्ह फॉर्म झालेला आहे इथे. आता सपोज तुम्ही याच्या बॅकग्राऊंडला इमेज पण टाकायची असेल तर टाकू शकतात बरं का. म्हणजे समजा तुम्हाला जर हे बॉडी याला बॅकग्राऊंड कलरच्या ऐवजी जर समजा तुम्हाला बॅकग्राऊंडला इमेज टाकायची असेल तर तेही टाकू शकता. बॅकग्राऊंड इमेज इथे टाकायचं तुम्हाला URL मध्ये कोटेशन मध्ये इमेजचा पाथ द्यायचा आहे. आता माझ्याकडे इथे इमेज आहे की नसेल ते डाउनलोड करून घ्यावी लागेल. एक सेकंड बघते. आहे तिथे काही इमेजेस. सपोज मी काय करते याच्यामध्ये ही इमेज आहे, येतो कायचा टाईप जेपीजी इमेज आहे. याचा पाथ आता माझं त्याच सेम फोल्डर मध्ये, त्याच्यामुळे डायरेक्ट मी इमेजचं नाव लिहिलं जेपीजी. आता ही बॅकग्राऊंडला इमेज आली. आता इथं बघा ही इमेज थोडीशी साईजला छोटी आहे. इमेज डाउनलोड करताना ना खूप जण असं, आता सपोज एखादी काही इमेज तुम्ही सर्च केली लॅपटॉप इमेज असं, आणि समजा इमेजेसवर मी क्लिक केलं तर खूप जण काय करतात, इमेजेसवरती क्लिक केलं ना ते लगेच त्याला सेव्ह करतात. सपोज आता इथं मी क्लिक करते, त्याला लगेच सेव्ह करतात. लगेच सेव्ह केल्यानं काय होतं, ती इमेज ब्लर सेव्ह होते. हे बघा आता क्लीन झाली. परत दुसऱ्या कुठल्या तरी इमेजवरती क्लिक करूयात आपण. हे बघा आता किती ब्लर आहे. थोडंसं वेट करायचं, थोड्या वेळाने म्हणजे एकदम क्लीन दिसायला लागते. मग त्याला राईट क्लिक करा आणि सेव्ह ॲज करा. जर तुम्ही ते ब्लर आहे तसं सेव्ह केलं ना ती तशीच ब्लरच इमेज सेव्ह होते. त्याच्यामुळे तशी इमेज सेव्ह नाही करायची. किंवा काही साईट पण आहे त्याच्यावरती स्पेशल इमेजेस साठीच असतात, त्याच्यावरून पण तुम्ही डाउनलोड करू शकतात. हे बघा आता इथं थोड्या वेळाने क्लीन होईल. जेव्हा ही क्लीन होईल ना इमेज तेव्हा त्याला सेव्ह करायचं. माझ्याकडे ऑलरेडी होती. आता काही इमेजेस असतात ना हा एकदम छोट्या असतात. आता जसं ही इमेज आहे ना ही 4 वेळेस आली. हे बघा बॅकग्राऊंडला इथे रिपीट झाली ही इमेज. मग ही इमेज रिपीट नाही झाली पाहिजे, एकदाच आली पाहिजे. जर इमेज मोठी असेल तर एकदाच येते ऑटोमॅटिक. जर रिपीट होत असेल तर तुम्ही इथे टाका बॅकग्राऊंड रिपीट, नो रिपीट असं टाकलं. हे बघा हे बॅकग्राऊंडला ते रिपीट होणार नाही. त्याच्यानंतर काय झालेलं आहे, ही इमेज सेंटरला आलेली नाहीये, एकदम वरच्या कॉर्नरला जाऊन बसली. तर तुम्हाला काय करायचंय, बॅकग्राऊंड पोझिशन सेंटर हा ऑप्शन टाकायचा. याच्याने काय होईल, ही इमेज अशी सेंटरला येईल. त्याच्यानंतर याची साईज कव्हर झालेली नाहीये, बरोबर. याची साईज एकदम छोटीशी आली तर ह्याची तुम्ही बॅकग्राऊंडची साईज पण कव्हर करू शकतात. बॅकग्राऊंड साईज कव्हर हा ऑप्शन आहे. हे बघा आता ही बॅकग्राऊंडची साईज कव्हर झाली. ही इमेजेस खूप ब्लर आहे तर आपण इमेज चेंज करूयात. इमेज थोडीशी ब्लर आहे, चांगली इमेज घ्यायची, त्याच्याने आपला फॉर्म पण चांगला दिसेल. आता सपोज आणि तुम्ही याला हाईट देऊ शकता बरं का. काही काही इमेजची हाईट नाही एवढीच येते, मग तुम्ही त्या इमेजला हाईट देऊ शकता. फक्त विड्थ देऊ नका बॅकग्राऊंड इमेजला किंवा इमेजला, हाईट देऊ शकतात. इमेज चेंज करूयात कारण ती इमेज खूप ब्लर दिसायला लागली, व्यवस्थित नाही दिसत आहे. सपोज झेब्रावाली देऊयात किंवा एखादी चांगली डाउनलोड करूयात. बघूयात आता ही कशी दिसते. आता ही बॅकग्राऊंडला इमेज चांगली आहे, पण काय झालेलं आहे, हा फॉर्म याच्यावरती चालेल. ह्या फॉर्मला आपण इकडे घेऊ शकतो किंवा या फॉर्म ही जी बॉडी आहे किंवा हा जो फॉर्म आहे आपण एबीसी मध्ये घेतलेला आहे तो, त्याला त्याची ऑपेसिटी पण कमी करू शकतात. ऑपेसिटी 0.1 to 0.9 पर्यंत द्यायची. त्याला पिक्सल नाही द्यायचे, फक्त 0. सपोज मी ते 5 घेतलंय. ते बघा हे ट्रान्सपरंट झालं. हे खूप जास्त ट्रान्सपरंट झाले. त्याला थोडंसं 0.7 हे थोडं म्हणजे बॅकग्राऊंडचं पण त्या इमेज मधून दिसायला लागेल. आणि मागे तुम्ही जशी इमेज घेतली त्याच्यावरून ठरवायचं की हा फॉर्म कुठे ठेवायचा. समजा इकडे खूप जागा आहे आणि हे झेब्रा सेंटरला आहे, आपण काय करूयात, हा 3चा जो कॉलम घेतलाय ना त्याला कमेंट मध्ये टाकूया. हे बघा आता हे इकडे आलं. आणि जर तुम्हाला आणखीन इकडे घ्यायचंय, इमेज अशी आहे तुम्हाला आणखीन इकडे घ्यायचंय, तर इथे कंटेनर फ्लूड द्यायचा. कंटेनर फ्लूड याच्याने अजून तो इकडे येईल. आता
आता फ्लूट दिल्यामुळे याची साईज थोडीशी मोठी झाली आहे, तर आपण याची साईज थोडीशी छोटी करू इमेजची. ठीक आहे, आणि थोडस आणखीन ब्रेक देऊया, म्हणजे अजून थोडं खाली येईल. तुम्ही सिंपल मार्जिन टॉप पण देऊ शकता, एवढे सारे ब्रेक द्यायची पण गरज नाही. ठीक आहे, दिसते. ठीक आहे, मग आपल्या बॅकग्राऊंडला जी इमेज आहे त्याच्यावरून डिसाईड करायचं की इमेज कुठे ठेवायची, आणि ऑपेसिटी कमी केलं तर ते ट्रान्सपरंट पण होऊन जाईल. ठीक आहे, तुम्हाला टास्क देते मी, आज नाही उद्या देते टास्क. उद्या तर संडे आहे ना, उद्या सुट्टी आहे. ठीक आहे, नंतर देते एखाद्या दिवशी टास्क तुम्हाला. एक दोन टास्क असतील फॉर्मचे. आज जे शिकवले ना तेवढंच करून बघा, आज नाही देणार टास्क. आता इथे आपण काय करणार आहे, अगोदर फाईल लिंक करूयात. आज आपण टेबल बघणार आहेत. आपण सिंपल टेबल बघितला होता, कॉलम रो. तसंच बुटस्ट्रॅप मध्ये पण आपल्याला टेबल क्रिएट करायचं आहे. सेमच आहे, थोडासा डिफरन्स आहे. आता इथे काय करायचं आपल्याला, ड्यू क्लास कंटेनर, ड्यू क्लास रो. भरपूर क्लासेस आहेत बुटस्ट्रॅप मध्ये, सगळे काही तुम्हाला पाठ करत बसायचे नाहीये किंवा एवढे दररोज घ्यायची गरज नाही. मी तुम्हाला सांगते, ते कॉपीज करून घ्यायचे असतात असेही क्लास. बट हे जे बेसिक आहे ना ग्रिड सिस्टीम, ही मात्र आपल्याला क्रिएट करावी लागेल, आपल्याला जशी डिझाईन हवी तशी. सपोज मी एक 8 साईजचा टेबल घेणार आहे. ठीक आहे, तर मी इथं काय केलेलं आहे, एक 8 ची साईज इथे क्रिएट करून घेतली, 8 चा एक कॉलम क्रिएट करून घेतला. ठीक आहे, आता इथे सेंटरला घ्यायचं असेल लिहा, नाही तर तसंच ठेवा, तुम्हाला जसं हवंय तसं. आता हे 8 मध्ये मी काय करणार आहे, टेबल घेणार आहे. तर इथे काय करायचं, अगोदर एक एम्प्टी ड्यू घ्यायचा, कंपल्सरी घ्यायचा आहे. हा ड्यू कशासाठी घेतलाय ते मी सांगते तुम्हाला. आणि ह्या ड्यू मध्ये तुम्हाला घ्यायचंय टेबल टॅग. ओके, आता टेबल मध्ये काय असतं, फर्स्टची जी रो असते, स्टार्टची जी रो असते ती म्हणजे आपलं टायटल्स असतात, हेडिंग्स असतात टेबलच्या. म्हणजे रो मध्ये सुरुवातीची जी लाईन असते ना, जसं सिरियल नंबर, नेम, ऍड्रेस आपण अगोदर टाकलं होतं टेबल, सिंपल टेबल शिकताना सेम तेच. तर त्या हेडिंग्स असतात, त्यामुळे आपण इथे टाकतो टी हेड. टी हेड टाकायचंय. टी हेड मध्ये तुम्हाला टाकायचंय TH, TH क्लोज. सपोज इथे नेम, मोबाईल, ऍड्रेस, हे बाकीचं चेंज करत बसत नाही मी, राहू द्या असंच. ओके, थोडेसे मला इथं जास्त कॉलम घ्यावे लागतील तुम्हाला कन्सेप्ट समजावून सांगण्यासाठी, तर मी इथे भरपूर सारे कॉलम्स घेतलेले. ठीक आहे, आता हे आपलं टी हेड, त्याला मी इथं असं छोटं करून ठेवते. टी हेड कम्प्लीट झाला. आफ्टर टी हेड वी हॅव टू टेक टी बॉडी. टी बॉडी मध्ये सिंपल तुमचा पहिलं जसा टेबल होता तो. अगोदर आपण टेबल टॅग घेतलाय, एक एम्प्टी ड्यू घेतलेला आहे, त्याच्यामध्ये टेबल टॅग घेतलाय. इथे साईज डिसाईड करून घेतली कितीची घ्यायची ती. त्याच्यामध्ये फर्स्ट असणार आहे टी हेड. टी हेड मध्ये ज्या हेडिंग्स असणार आहेत त्या TH मध्ये टाकायच्या. टी हेडच्या नंतर तुम्हाला टी बॉडी घ्यायचे, आणि टी बॉडी मध्ये आपलं सिंपल TR, टेबल रो, आणि टी. आता मी सगळे काही नाव, ऍड्रेस वगैरे काही टाकत नाहीये, मी जस्ट एक नेम टाकले आणि त्याला कॉपी पेस्ट करते. मधला टेक्स्ट मी एडिट करत बसत नाही. ओके, आता ही सेकंड रो झाली. तर आपल्या जेवढ्या पण काही रो आहेत त्या क्रिएट करून घ्यायचं. ठीक आहे, तर इथं मी काही रो क्रिएट करून घेतल्या. आता हा एक सिंपल टेबल झालाय, याच्यामध्ये याचे बॉर्डर दिसत नाहीये, पॅडिंग दिसत नाहीये, काहीच दिसत नाही, बरोबर आहे. आपण सिंपल टेबल मध्ये ऍट्रिब्यूट्स टाकले होते, कॉल स्पॅन, रो स्पॅन, बॉर्डर, विड्थ. तर इथे तुम्हाला ते ऍट्रिब्यूट टाकण्याची गरज नाहीये. इथे काय करायचं, इथे काय करायचं, हा जो टेबल टॅग आहे या टेबल टॅग मध्ये तुम्हाला एक क्लास द्यायचा आहे टेबल. हा कंपल्सरी द्यायचा आहे. हा जर क्लास नाही दिला तर याच्या पुढे मी जे क्लासेस देणार आहे टेबलसाठी ते पण नाही अप्लाय होणार. हा तुम्ही दिला तरच ते पण अप्लाय होतील. सो हा कंपल्सरी आहे, सो द्यावंच लागेल. तर मी रिफ्रेश करते. आता आउटपुट बघा. आता काय झालंय, हे आउट ऑफ स्क्रीन गेलंय, बरोबर आहे. आता हे आउट ऑफ स्क्रीन गेले. मी याला 8 ची साईज दिली आणि तरी पण ते त्याच्या बाहेर गेले, कारण ह्याच्यामध्ये जास्त कॉलम्स आहेत. जर कॉलम्स कमी असतील तर ते बसेल व्यवस्थित.
कॉलम कमी असेल तर काही अडचण येणार नाही. किंवा मी आता ह्याला इथं छोट्या स्क्रीनवर ओपन करते, हे बघा आता इथं काय झाले, पुढचा डेटा दिसत नाहीये. मी इथे असं स्क्रोल पण करते, जर आपला स्क्रीन टचचा जरी मोबाईल असेल तर ते त्याच्यावरती असं स्क्रोल पण होणार नाही खाली, कारण याच्यामध्ये खूप डेटा झालेला आहे. आणि आपण याला फक्त एक क्लास दिलाय टेबल. तर आपल्याला काय करायचं, याला व्यवस्थित सेट करण्यासाठी इथे जो आपण एम्प्टी टेबल, इथं एम्प्टी डिव जो सोडलेला आहे इथे पण एक क्लास द्यायचा आहे, इथे क्लास द्यायचा आहे टेबल, हा एक क्लास द्यायचा आहे आणि दुसरा क्लास द्यायचा आहे टेबल रिस्पॉन्सिव्ह. हा सेव्ह केला, रिफ्रेश. आता बघा आता काय झालं, जो डेटा बाहेर गेला होता तो व्यवस्थित सेट झाला. इथे स्क्रोल येऊ द्या. हा स्क्रोल कशासाठी, आता टेबल मध्ये कसं आहे, आपण त्याला 8 ची साईज दिली आहे आणि डेटा खूप जास्त आहे. मग ह्याच्यामध्ये काय होतं, ह्याची साईज पण नाही कमी करू शकत ना. जर ह्यानी जर काय केलं, साईज जर कमी केली तर टेबल मध्ये काय लिहिलेलं आहे ते दिसणारच नाही, एकदम छोटी छोटी फॉन्ट होऊन जाते. त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, इथे स्क्रोल दिलेलं आहे. जर डेटा खूप जास्त असेल तर इथे स्क्रोल येतो, जर डेटा कमी असेल तर हा स्क्रोल पण नाही येणार मग. ठीक आहे. जर डेटा जास्त जात असेल तर तो इथे तुम्ही घेण्याची गरज नाहीये, ते क्लासमधून इथे ऑटोमॅटिक येतो. आणि जर ह्याला आपण छोट्या स्क्रीनवर जरी ओपन केलं तरी बघा इथे स्क्रोल असतो. स्क्रीन टचचा मोबाईल असेल तर असं हे तुम्ही पुढे स्क्रोल करून चेक करू शकता. आणि खाली कुठेही स्क्रोल आलेला नाहीये. मेन आपलं काय की इथं बॉटमला इथे खालच्या साईडला स्क्रोल आलेला नाही पाहिजे. बाकी इथे वरती टेबल आलं तर काही हरकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर किंवा तुम्ही हे इथं एमटी डिव घेण्याच्या ऐवजी हा क्लास आहे ना, हा टेबल रिस्पॉन्स इथे पण देऊ शकतात. हे आपण जिथे वेल टाकले ना 8 ची साईज तिथे पण दिला तरी काहीच हरकत नाही. पण जर ते टेबल मध्ये दिलात ना तर नाही आपल्याला होणार. एक तर सेपरेट डिव मध्ये द्या, अदरवाईज इथे वरती जो कॉलम क्रिएट केला त्याच्यामध्ये द्या. त्याच्यानंतर आणखीन एक क्लास आहे टेबल डॅश बॉर्डर. टेबल डॅश बॉर्डर जर हा क्लास दिला तर अशी बॉर्डर येईल. वाटलं तर मी काय करते, हा वेल काढते, ह्या वेलमुळे थोडस ग्रे दिसायला लागेल. हे बघा बॉर्डर दिसते. जर तुम्हाला हवी असेल बॉर्डर तर द्या, अदरवाईज काही गरज नाहीये. विदाउट बॉर्डर पण तो डेटा व्यवस्थित दिसायला लागले. ठीक आहे. तर हा एक क्लास आहे फॉर बॉर्डर. याच्यामध्ये डेटा आपण खूप जास्त टाकलाय त्यामुळे ते थोडस दिसायला लागले. थोडस व्यवस्थित आणखीन डेटा असेल ना थोडस सुटसुटीत दिसायला लागतं. डेटा व्यवस्थित पाहिजे, माझ्या टेबलमध्ये डेटा नाहीये. एकच कॉपी पेस्ट केलं त्याच्याने एकदम असे सेम सगळे कॉलम दिसायला लागले. नाहीतर असं दिसतं व्यवस्थित. तुम्ही काहीतरी डेटा टाकून बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन एक क्लास आहे टेबल होवर. टेबल होवर याच्याने काय होतंय बघा, जिथं मी माऊस ओव्हर करते ना तिथे एक इफेक्ट यायला लागलाय. ठीक आहे. तुम्ही इथं पण बघू शकता W3 स्कूल फॅक्टरी आणि इथं टेबल. टेबल बॉर्डर वगैरे दिले. हे डॉट आहे म्हणजे क्लास द्या असं त्याचा मिनिंग आहे. टेबल बॉर्डर वगैरे तुम्ही देऊ शकता. टेबल ओव्हर. आता इथे ना तुम्हाला कलर साठी पण हे बघा, हे कलर्स आपण काल पाहिले होते ना, सक्सेसला ग्रीन, डेंजरला हे. बट याच्यामध्ये ना टेबल मध्ये खूप फेंट कलर येतात. आपण जरी दिला नाही त्या टेबलला क्लास, आता सपोज आपण काय करूयात, टी हेडला देऊयात क्लास. सपोज आपण इथे डेंजर देऊयात. ऍक्च्युली इथे आपल्याला होत नाहीये, इथे द्यावं लागेल. हे बघा एकदम फेंट कलर येतो. वरच्या कॉर्नरला दिला बघा मी इथे. त्याच्यामुळे मी टेबलसाठी हे जे सक्सेस वगैरे दिलेत ना क्लासेस ते नाही वापरत. सिंपल बॅकग्राऊंड कलर देऊन तुम्ही यूज करू शकता. ह्याच्यामध्ये फॉर्म मध्ये वगैरे दिसतात बटनला व्यवस्थित, बट टेबलला नाही दिसत. आणखीन एक टेबलचा क्लास आहे टेबल स्क्रिप्ट. टेबल डॅश STRIPTD टेबल स्क्रिप्ट. याच्याने काय होतं हे बघा, एक ग्रे कलर येतो बॅकग्राऊंडला, एक व्हाईट येतो, एक ग्रे एक व्हाईट येतो. ते वेल जर मी ठेवला असता ना तर हे दिसलं नसतं, त्याच्यामुळे मी वेल काढून टाकलंय. तर तुम्हाला जर असं बनवायचं असेल एक ग्रे एक व्हाईट, एक ग्रे एक व्हाईट, तर तुम्ही टेबल स्क्रिप्ट हा देऊ शकता. ठीक आहे. तर हे झालं आपला रिस्पॉन्सिव्ह टेबल. सपोज तुम्ही इथे मी इथे थोडस ह्याला असं छोटं करून घेते म्हणजे कन्फ्युज होणार नाही. याच्या खाली मी आणखीन एक रो क्रिएट करते, ब्लू क्लास रो.
क्लास, सपोज मी एक 8 चा कॉलम घेतलाय, एक 4 चा कॉलम घेतलाय आणि दोन्ही मध्ये मी एक एक इमेज घेणार आहे. img सोर्स, इथे माझ्याकडे एक इमेज आहे, कॉपी किंवा बसची एक बस 1.jpg काहीतरी चुकला, बस आहे फक्त, बस 1 नाहीये, बस bus बस. ही एक इमेज घेतली मी इथे आणि बस 2 आहे ही या 4 मध्ये घेऊया. काही नाही, सिंपल मी काय केलंय, एक रो घेतलंय, त्याच्यामध्ये एक 8च्या कॉलम मध्ये इमेज घेतली आणि एक 4च्या कॉलम मध्ये घेतली. ठीक आहे, या दोन इमेजेस मी इथे घेतले. आता इथे बघा याचं आउटपुट कसं आलं, हे बघा ह्याची ही तर इमेज कुठे गेली, याची हाईट बघा कशी झाली, खूप खराब आली आणि ही ह्याच्यावर येऊन बसली इमेज, याचा तर अर्धा पार्ट दिसत पण नाहीये. आणि जर मी याला रिस्पॉन्सिव्ह केलं, हे बघा हे सगळंच खराब दिसायला लागले, ही तर इमेज फक्त अर्धी दिसू लागली आणि ही इमेज तर फक्त पुढचंच आले, बाकी काहीच दिसत नाही. आणि खाली स्क्रोल पण आलाय, हे बघा इथे दिसत असेल तुम्हाला. हे बघा इथे स्क्रोल पण आलाय खाली, तर हे व्यवस्थित दिसत नाहीये. मग जर तुम्ही वेबसाईट मध्ये इमेजेस घेत असाल तर जिथे img टॅग आहे, आपण टेबलला काय केलं होतं, सेपरेट ड्यू घेतला होता वरती, पण इमेजला तसं घ्यायचं नाहीये. इमेजला img टॅग मध्येच तुम्हाला क्लास घ्यायचा आहे, img स्पेस img डॅश रिस्पॉन्सिव्ह हा क्लास दिलात ना, हे बघा हे एकदम व्यवस्थित इमेज सेट होईल. हे बघा ह्याला आपण मोठी साईज दिली होती 8 ची, हाईट तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी, आणि इथं छोटी घेतली होती 8 आणि 4 ची. हे बघा आता मी याला छोट्या स्क्रीनवर पण ओपन केलं ना, इमेजचा कुठलाच पार्ट कट झालेला नाहीये आणि खाली स्क्रोल पण आलेला नाहीये. हे बघा मी जसं चेंज करते इमेज ऑटोमॅटिक जेवढी स्क्रीन आहे तेवढं त्याच्यामध्ये तो व्यवस्थित सेट आहे. छोटं मोठं का दिसते, कारण मी याला 8 आणि 4 ची साईज दिली. बाकी हाईट तुम्ही तुमच्या मनाने अप्लाय करू शकता, तुम्हाला जेवढी हवी तेवढी. अजून एक इमेज होती इथे, ती इमेज खूप मोठी दिसायली, आपण दुसरी घेऊया, दुसरी टाकून चेक करूया. हे बघा ही एलिफंट, ही पण मोठीच आहे. ठीक आहे, तर तुम्ही ह्याला हाईट तुम्हाला जशी हवी तशी, तुम्हाला जर असं वाटत असेल की दोन्ही इमेजेस सेम दिसायला पाहिजेत तर तुम्ही इथे हाईट अप्लाय करू शकता. क्लास द्या किंवा सॉरी डॉट img किंवा तिथंच द्या, कसंही द्या, तुम्हाला जसं सोपं पडेल तसं. डॉट img सिलेक्ट केली, सपोज याला हाईट देऊयात आपण 400 px. Again, what happened? ही इमेज छोटी त्याच्यामुळे ना ची साईज व्यवस्थित सेट होत नाहीये. कधी कधी इमेजची साईज पण मॅटर करते. ही इमेज चांगली आहे, ही इमेज थोडी छोटी आहे, पण ह्या दोन्ही इमेजेस रेस्पॉन्सिव्ह सेट झालेले आहेत. जसं तुम्ही साईज चेंज करताय तसं त्याचंही पण चेंज होईल. तर तुम्ही टेबल आणि इमेजला असं रिस्पॉन्सिव्ह बनवू शकता. ठीक आहे, आणि आपण पहिलं पाहिलेलं फॉर्म, तुम्हाला दोन्हीचा कोड सेंड करते, याचा पण आणि त्याचा पण. समजलं? कोणाला नाही समजलं किंवा कुठे कन्फ्यूज होते तर विचारू शकतात. ओके, नाही कोणाला काही कन्फ्युजन, अटेंडन्स द्या.